श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. माझ्या चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 12 ऑगस्ट बुधवार रोजी आषाढी अमावस्या आहे. या अमावस्येला आपण दीपपूजन करणार आहोत. तर या दीपपूजनासाठी आपल्याला कोणते कोणते मंत्र म्हणायचे आहेत किंवा कोणते कोणते मंत्र घ्यायचे आहेत, या सर्व माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. आणि एक दीपपूजनाची कथा देखील मी एक सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपण दीपपूजन करताना श्री गणेशाचं स्मरण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. ओम गणपतये नमः. ओम श्री गणेशाय नमः. हे गणराया, आजच्या या पवित्र आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात दीपपूजन करण्याचा संकल्प करीत आहोत. आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. त्यानंतर मग आपण संकल्प करायचा आहे. संकल्प करताना थोडेसे पाणी, तांदूळ, अक्षदा, गंध हातात घ्यायचा आहे आणि म्हणायचं आहे की मम सर्व कार्य सिद्ध्यर्थम सुख शांती समृद्धी श्री दीपदेवता प्रीत्यर्थम दीपपूजनम करिष्ये. असं म्हणून ते पाणी आपण एखाद्या तामणात सोडायचं आहे. नंतर मग आपण जेव्हा दीप प्रज्वलन करणार आहोत, दिवा पेटवणार आहोत, तेव्हा कोणता मंत्र म्हणायचा तो सगळ्यांना माहितीच आहे, परंतु तरीही मी इथे एकदा म्हणून दाखवते. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती परमेश्वराचे स्वरूप आहे. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दना, दीपो हरतु मे पापम, दीपज्योती नमोस्तुते. अशाप्रमाणे आपण हे मंत्र म्हणायचे आहेत. आता जेव्हा आपण दीपदेवतेचं आवाहन करताना म्हणजे जेव्हा पूजा करतो तेव्हा म्हणजे पूजेच्या अगोदरच हे मंत्र म्हणावायचे आहेत. ओम दीपदेवताय नमः. ओम ज्योतिरूपाय नमः. ओम प्रकाशरूपाय नमः. ओम मंगलप्रदाय नमः. हे दीपदेवते, आपल्या पवित्र प्रकाशाने आमच्या घरातील अंधकार दूर होऊ दे. आमच्या मनातील चिंता दूर होऊ दे. घरामध्ये प्रेम, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा नांदू दे. असं आपण हात जोडून हे मंत्र म्हणायचे आहेत. नंतर मग आपण जेव्हा दीपाचे पूजन करणार आहोत तेव्हा गंध लावताना म्हणायचं दीपदेवताय नमः गंध समर्पयामी. अक्षदा वाहताना म्हणायचं ओम दीपदेवताय नमः अक्षदाम समर्पयामी. फुलं वाहताना ओम दीपदेवताय नमः पुष्पम समर्पयामी. धूप दाखवताना ओम दीपदेवताय नमः धूपम आग्रपयामी. दीप दाखवताना ओम दीपदेवताय नमः दीपम दर्शयामी. आणि नैवेद्य दाखवताना म्हणायचं ओम दीपदेवताय नमः नैवेद्यम समर्पयामी. त्यानंतर आपण दिव्याची प्रार्थना करणार आहोत. हे दीपदेवते, तुमच्या प्रकाशाने आमच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर होऊ दे. आमच्या घरात सुखशांती नांदो. कुटुंबातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभो. सर्वांच्या मनात प्रेम, समाधान आणि भक्ती निर्माण होवो. ज्या घरात ही दीपज्योत प्रज्वलित झाली आहे त्या घरात सदैव मंगलमय वातावरण राहो. नंतर मग अजून काही दीपमंत्र आहेत ते बघूया. ओम दीपाय नमः. ओम ज्योतिषे नमः. ओम प्रकाशाय नमः. ओम मंगलाय नमः. ओम नमो दीपदेवताय नमः. अशा प्रकारे हे मंत्र म्हणायचे. नंतर शांतपणे 3 वेळा अजून 3 मंत्र म्हणूया. ओम नमो दीपदेवताय नमः. ओम नमो दीपदेवताय नमः. ओम नमो दीपदेवताय नमः. हा मंत्र तुम्ही 3 वेळेस म्हणा, 7 वेळेस म्हणा किंवा 11 वेळेस म्हटला किंवा संपूर्ण पूजा होईपर्यंत हा जरी मंत्र म्हटला तरी अत्यंत योग्य आहे. आता जेव्हा आपण सगळ्यात शेवटी जी अंतिम प्रार्थना करणार आहोत दीपदेवतेला ती बघूया. हे परमेश्वरा, आजच्या या पवित्र दीपपूजनाची सेवा आपल्या चरणी अर्पण करीत आहोत. आमच्या घरातील सर्व संकटे दूर होऊ दे. सर्वांना सुख, शांती, आरोग्य आणि समाधान लाभू दे. आमच्या घरातील ही पवित्र ज्योत सदैव मंगल प्रकाश देत राहो.
सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कच्चित दुःख भाग भवेत. ओम शांती शांती शांती. श्री दीपदेवताय नमः. श्री गणरायाला नमस्कार असो. सर्वांचे मंगल हो. अशा प्रकारे आपण दीपपूजा करताना हे सर्व मंत्र म्हणायचे आहेत. आता दीपपूजनाची कथा आपण एकदम छोटीशी कथा आहे ती बघूया. एकेकाळी एका गावात एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू स्त्री राहत होती. ती भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची मनापासून भक्ती करीत असे. तिच्या घरात संपत्ती नव्हती, सुखसुविधा नव्हत्या, परंतु तिच्या घरातील देवघरात एक छोटासा तेलाचा दिवा ती रोज श्रद्धेने लावत असे. एकदा आषाढ अमावस्येचा दिवस आला. त्या दिवशी तिने घर स्वच्छ केले, देवघर स्वच्छ केले आणि संध्याकाळी एक छोटासा दिवा प्रज्वलित केला. तिने हात जोडून प्रार्थना केली, हे दीपदेवा, आपल्या प्रकाशाने माझ्या घरातील अंधार दूर करा. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि आरोग्य द्या. माझ्या मनातील अज्ञान आणि चिंता दूर करा. तिच्या कडे पूजेसाठी मोठे साहित्य नव्हते. तिने उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंनी दीपाची पूजा केली आणि मनापासून नमस्कार केला. तिची श्रद्धा आणि भक्ती पाहून देवी लक्ष्मी प्रसन्न झाली. अशी भक्ती परंपरेत कथा सांगितली जाते. देवीने तिला आशीर्वाद दिला. ज्या घरात श्रद्धेने आणि भक्तीने दीप प्रज्वलित केला जातो त्या घरात मंगलमय प्रकाश नांदो. तुमच्या घरातील दुःख आणि अंधकार दूर हो. त्या दिवसापासून त्या स्त्रीने दीपपूजनाची परंपरा अधिक श्रद्धेने सुरू ठेवली. या कथेचा संदेश असा आहे की दीप हा केवळ प्रकाश देणारा दिवा नसून तो ज्ञान, आशा आणि सकारात्मकता आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो. म्हणून आषाढ अमावस्येच्या दिवशी आपण घर स्वच्छ करून श्रद्धेने दीप प्रज्वलित करावा आणि कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करावी. दीपज्योती परमेश्वराचे प्रतीक मानून त्या पवित्र प्रकाशाला मनोभावे नमस्कार करूया. शुभम भवतु. सर्वांचे मंगल हो. ही कथा लोकपरंपरेतील भक्तिपर कथा म्हणून व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे. श्री स्वामी समर्थ. त्याचप्रमाणे आपण जी पूजा केलेली आहे दीपदेवतेची, तर ही पूजा आपण त्या दिवशी तशीच राहू द्यायची आहे आणि दुसरा दिवस येतो त्या दिवशी आपण ही पूजा उचलायची आहे दीपदेवतेची. आणि ज्यांनी जे गव्हाच्या कणकेचे दिवे बनवलेले असतील या दिवशी, त्यांनी हे वाती काढून घ्यायच्या आहेत सर्व दिव्यांच्या आणि ते जे जळालेले टोक असतात काळे ते पण काढून घ्यायचे आहेत आणि घरातील सगळ्यांनी या दिव्याचा प्रसाद घ्यायचा आहे. आणि घरात जर कोणी घेतला नाही हा प्रसाद तर आपण हा प्रसाद गाईला पण नैवेद्य देऊ शकतो. आणि आपण बाकीचे दिव्याची सगळी पूजा उचलून दिवे आपण त्याच्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहे. अशा प्रकारे आपण ही पूजा संपन्न करायची आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच आपण एका पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ.